तुमचा विश्वास, आमची बातमी। सिडको परिसरातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यानं झटणारे ज्येष्ठ भाजप नेते बाळासाहेब विनायक पाटील यांचं वयाच्या 67व्या वर्षी उपचारादरम्यान ठाणे येथे दुःखद निधन झालंय। गेल्या 2 महिन्यांपासून ते आजारी होते। ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या पश्चात सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील हे सुपुत्र, पत्नी, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। आज बुधवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पंचवटी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सिडकोसह नाशिक शहरात हळहळ व्यक्त होते। 1982 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदांवर कार्य करत त्यांनी मंडळ सरचिटणीस ते राज्य परिषद सदस्य अशी जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे। सिडको भागातून भाजपचे पहिले पुरुष नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते आणि स्थायी समिती सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे। महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी मोफत अंत्यविधीचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने अंमलात आला ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी मानली जाते। ते माजी मंत्री स्वर्गवासी दौलतराव आहेर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या कार्यकाळात सिडको परिसरातील पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते आदी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। नुकतेच रुग्णालयात उपचार घेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती। त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।